अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्राला काय मिळालं? अर्थमंत्र्यांच्या 21 मोठ्या घोषणा कोणत्या? अर्थव्यवस्थेला भरारी देण्याचा सरकारचा प्रयत्न. शेती ते तंत्रज्ञान कुणासाठी काय तरतूद? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. हा अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा खेळ नसून तो भविष्यातल्या भारताचा ब्लूप्रिंट आहे, असं सीतारमण यांनी म्हटलं. तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि सामाजिक सुरक्षा यावर भर देत सरकारनं देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी उंची देण्याचा प्रयत्न केलाय. यासाठी या अर्थसंकल्पात 21 मोठ्या घोषणा करण्यात आल्यात. कोणत्या आहेत या घोषणा पाहूया. तंत्रज्ञान, उद्योग आणि पायाभूत सुविधांसाठी कोणत्या घोषणा आहेत त्या आपण पाहतोय. इंडिया सेमीकंडक्टर मिशन 2.0 अंतर्गत देशाला चिप निर्मितीचं जागतिक केंद्र बनवण्यासाठी ISM 2.0 जाहीर करण्यात आलं. संशोधन आणि प्रशिक्षणावर विशेष भर देण्यात आला. यासाठी 40,000 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा करण्यात आली. SME ग्रोथ फंड म्हणजेच लघु आणि मध्यम उद्योगांना बळ देण्यासाठी 10,000 कोटी रुपयांचा विशेष निधी जाहीर करण्यात आला. 7 नवीन हायस्पीड रेल कॉरिडॉर जाहीर करण्यात आले. मुंबई पुणे, पुणे हैदराबाद सह 7 मार्गांवर बुलेट ट्रेन सारख्या वेगवान प्रवासाचं जाळं विणणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. नवा फ्रेंट कॉरिडॉर आणि जलमार्गाची घोषणा करण्यात आली. दानकुनी ते सुरत नवा मालवाहू मार्ग आणि देशात 20 नवीन अंतर्देशीय जलमार्गांची घोषणा करण्यात आली, जसं की ओडिशात NW5 हा जलमार्ग आहे. रेअर अर्थ कॉरिडॉरची घोषणा करण्यात आली. ओडिसा, केरळ, आंध्र आणि तामिळनाडूमध्ये दुर्मिळ खनिजांच्या उत्पादनासाठी हा विशेष कॉरिडॉर जाहीर करण्यात आलाय. हायटेक टूल रूम आणि मायनिंग कॉरिडॉर अत्याधुनिक टूल रूम सह केरळ, तामिळनाडूमध्ये औद्योगिक विकासासाठी मायनिंग कॉरिडॉरची घोषणा करण्यात आली. AI स्टँडिंग कमिटीचीही घोषणा करण्यात आली. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या रोजगारावर होणारा परिणाम तपासण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. आरोग्य आणि सामाजिक सुविधेवरही विशेष भर देण्यात आलाय. यासाठी 3 नवीन एम्स स्थापन करण्यात येणार आहेत. देशातली आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी 3 नवीन एम्स संस्थांची घोषणा सरकारनं केली. बायोफार्मा शक्ती मिशनचीही घोषणा करण्यात आली. बायोफार्मा क्षमता वाढवण्यासाठी 10,000 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. नीम हंस 2.0 अंतर्गत उत्तर भारतात मानसिक आरोग्यासाठी प्रमुख संस्था स्थापन करणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. आयुष सेक्टरचं आधुनिकीकरण करण्यात येणार आहे, म्हणजे आयुष फार्मसी आणि प्रयोगशाळांचं अपग्रेडेशन होणार आहे. जामनगर मधल्या हू केंद्राचा कायाकल्प करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात गर्ल्स हॉस्टेल उभारण्यात येणार आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षित निवासासाठी देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वसतिगृहाची घोषणा करण्यात आली. ग्रामीण विकास आणि महिला सक्षमीकरणावरही अर्थसंकल्पात विशेष लक्ष देण्यात आले. लखपती दीदी योजनेचा विस्तार करण्यात येणार आहे. महिलांना केवळ मदत नाही तर उद्योजक बनवण्यासाठी क्रेडिट लिंक सुविधा आणि कम्युनिटी रिटेल आउटलेट्स देण्यात येणार आहेत. मत्स्यपालनाचाही विकास करण्यात येणार आहे. 500 जलाशयांचा विकास करून मच्छीमारांना थेट बाजारपेठेशी जोडण्यात येणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. वस्त्रोद्योग कार्यक्रमाकडेही विशेष लक्ष देण्यात आले. खादी आणि हस्तशिल्पासाठी महात्मा गांधी ग्रामस्वराज आणि समर्थ 2.0 मिशनची घोषणा करण्यात आली. नॅशनल फायबर योजनाही जाहीर करण्यात आली. या अंतर्गत न्यू एज फायबर आणि वस्त्रोद्योगात आत्मनिर्भरतेसाठी नवीन धोरण स्वीकारण्यात आलंय. शिक्षण, कौशल्य आणि पर्यटनावरही विशेष लक्ष देण्यात आलंय. AVGC कंटेंट लॅब्सची स्थापना होणार आहे. अॅनिमेशन आणि गेमिंग क्षेत्रासाठी 15,000 शाळा आणि 500 कॉलेजेसमध्ये अत्याधुनिक लॅब्स उभारण्यात येणार आहेत. बौद्ध सर्किटचीही अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली. ईशान्येकडच्या 6 राज्यांमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी बौद्ध सर्किटचा विकास करण्यात येणार आहे. कर आणि बँकिंग सुधारणांकडेही अर्थसंकल्पात विशेष लक्ष देण्यात आलंय. या अंतर्गत नवा इन्कम टॅक्स ऍक्ट सुरू करण्यात येणार आहे. 1 एप्रिल पासून देशात नवीन प्राप्तिकर कायदा लागू होणार आहे. NRI मालमत्ता विक्री सुलभ करण्यात येणार आहे. अनिवासी भारतीयांच्या मालमत्ता विक्रीवर TDS भरणं आता सोपं होणार आहे. त्यामुळं TAN ची गरज उरणार नाही. तर बँकिंग सुधारणा समितीही स्थापन करण्यात येणार आहे. बँकांची नफा क्षमता आणि मालमत्ता गुणवत्ता सुधारण्यासाठी उच्चस्तरीय समितीचा रोडमॅप आजच्या अर्थसंकल्पात सादर करण्यात आला. एकंदरीत देशाच्या अर्थविकासाला चालना देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या 21 मोठ्या घोषणा जाहीर केल्या. या घोषणांचा कितपत फायदा होतो हे येणाऱ्या काळात समोर येईल. पण या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.